तिचं एवढं मी बर्डन घेतलं होतं ना, एवढं बर्डन घेतलं होतं की ती भीती माझ्या मनामध्ये तयार झाली होती की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच काही करू शकणार नाही का. आणि या भीतीने मी एक 12-13 वर्षाची असताना घरामधून पळून गेले होते. ज्यांची ताकदही नव्हती आमच्याकडे बघण्याची, ते वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले आणि हे सगळं खूपच कठीण जात होतं या सगळ्यातून निघणं. आज आपल्याला बाहेर जाऊन हे सगळं काम एवढ्या कमी वेळामध्ये करावं लागतंय, असं का होतंय? म्हणजे देवाला असं मी त्यावेळेस खूप हे करायची. 12-13 वर्षाची असताना मी घरातून पळून गेले होते आणि अभ्यासात काही अशी फारशी हुशार नव्हते. त्याच्यामुळे सारखंच टोमणे वगैरे ऐकत बसावी लागायची आणि आई माझी खूप कडक होती. त्याच्यामुळे पहिला नंबर काढणं, दुसरा, तिसरा नंबर काढणं हे तर माझ्याने शक्यच नव्हतं, कारण की अभ्यासातच हुशार नव्हते. त्यामुळे मनातल्या मनात सारखी घुटमळत राहायची आणि काही काळानंतर परिस्थिती खूप बिकट होत गेली. माझे जे बाबा होते तेही वारले. त्याच्यानंतर अजूनही परिस्थिती खराब होत गेली. असं वाटत होतं की बस आता सगळं संपवायचं. म्हणजे आयुष्याचा दी एंडच करून टाकायचा. त्याच्यानंतर अचानक एक अशी आशेची किरण माझ्या आयुष्यामध्ये आली आणि सगळंच बदललं. आणि आज मी एक सक्सेसफुल यूट्यूबर म्हणून आणि हसरी रंजिता म्हणून तुम्ही मला सगळेजणच पाहत असतात, भरपूर प्रेम देत असतात. त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, मी क्रेझी फूडी रंजिता, रंजिता पाटील. तुम्ही रोज सगळेजण मला पाहत असतात 9 वाजता माझ्या चॅनलवरती आणि मी खूप छान हसत असते, नेहमी आनंदी असते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्नही असतो, ती एवढी आनंदी कशी? तर ह्याच्या मागचा जो प्रवास आहे, याच्या मागचं जे काही माझं आयुष्य आहे, ते तुम्हाला जोश टॉक या चॅनलद्वारे पाहायला मिळणार आहे. माझी आई शिक्षिका आणि बाबा समाजसेवक. त्याच्यामुळे म्हणतात ना, दोघांकडनं भरपूर शिकण्यासारखं होतं. बरेच नेहमी म्हणजे आमच्या घरामध्ये अशी परिस्थिती होती, की रोजच्या रोज कोण ना कोण जेवायला किंवा राहायला हे रोजच असायचं आमच्या घरी. त्याच्यामुळे मी पाहायची माझ्या आईला जवळून, की रात्रीचे 2 जरी वाजले आणि जर घरामध्ये कोणी आलेलं आहे, तर ती तेव्हाच्या तेव्हा उठायची आणि त्यांच्यासाठी जेवण बनवून देणं, म्हणजे म्हणतात ना अन्नपूर्णासारखं, ते आमच्या घरामध्ये असं अगदी छान वातावरण असायचं. पण मी अभ्यासामध्ये खूप जास्त हुशार नव्हते आणि माझ्या आईची अशी अपेक्षा होती, ती शिक्षिका असल्यामुळे, का मी अभ्यासामध्ये 1ला, 2रा, 3रा ॲटलीस्ट 5वा क्रमांक तरी काढावा, ॲटलीस्ट 10वा क्रमांक तरी काढावा. पण माझं ना असं झालेलं, की मी जे काही अभ्यास करते ते माझ्या कधीच काहीच लक्षात नाही राहायचं. मी भरपूर प्रयत्न करायचे पण नाहीच. आणि त्याच्यामुळे मला खूप ओरडा ऐकावा लागायचा. खूप म्हणजे मारही मी भरपूर खाल्लेला आहे आईच्या हातचा. बाबांनी मला कधीच हात नाही लावला, कारण बाबांची मी खूप जास्त लाडकी होती आणि तेवढीच आई मला फटके द्यायची. अ, आणि मग असं म्हणजे तिचं एवढं मी बर्डन घेतलं होतं ना, एवढं बर्डन घेतलं होतं, की ती भीती माझ्या मनामध्ये तयार झाली होती, की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच काही करू शकणार नाही का? आणि या भीतीने मी एक 12-13 वर्षाची असताना घरामधून पळून गेले होते. त्याच्यानंतर आले पण व्यवस्थित झालं सगळं. पळून गेले होते. घरामध्ये सगळी रडारड वगैरे सुरू झाली होती आणि म्हणजे त्या क्षणाला मला असं वाटलं, की मी पुन्हा कधीच माझ्या घरी येणार नाही. सगळं सोडलंय मी. पण नंतर मला व्यवस्थित आईने समजावून वगैरे सगळ्यांनी घरच्यांनी समजावून घरी आणलं आणि त्याच्यानंतर आमचं आयुष्य आहे व्यवस्थित जसं सुरळीत चालू झालं. पण माझं काही शिक्षणामध्ये काही माझं मन लागतच नव्हतं. म्हणजे जे शिक्षक होते आमच्या आजूबाजूला राहायचे, त्यांनी आईला सांगितलं, "तू हिच्या मागे हात धुवून लागायचं सोडून द्या आता तुम्ही. कारण तिचं मनच नाहीये, तर तुम्ही किती दिवस तिला जबरदस्ती करणार." आणि मग आईला असं वाटलं, आता ही 10वी पण पूर्ण नाही करू शकत. 10वी मध्येही नापासच होणार आणि त्याच्यामुळे माझे जे मित्र-मैत्रीण पण होते ना, ते मला नापास, ये फेल है, या दृष्टीनेच बघायचे. पण माझी एक मैत्रीण आहे अर्चना, अर्चना राणे. तर तिला मात्र विश्वास होता. तू नाही नंबर काढलास तर तू पास होशील एवढं मात्र नक्की. आणि माझ्या बाबांनाही माझ्यावरती विश्वास होता. मला माहिती नाही त्या दोघांना का एवढा विश्वास होता. कारण मग ती चाचणी असो, 6माही असो किंवा कोणतीही असो, मी नापासच व्हायची सगळ्या विषयांमध्ये. पण त्या दोघांनाच वाटायचं, म्हणजे ते दोघंच बोलायचे, की "तू पास होशील" असं. जेव्हा बोर्डाची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये जेव्हा मी रिझल्ट घ्यायला गेले ना हातामध्ये, तेव्हा म्हणजे सगळ्यांनी सांगितलं, की हिचा नापासमध्येच रिझल्ट असेल. तर बघा तुम्ही. पण असं नाही झालं. माझ्या बाबांनी सांगितलं नापास तर नापास. पण जेव्हा रिझल्ट हातात आला तेव्हा पाहिलं, की 45% मार्क होते आणि माझ्या बाबांनी एवढा त्यांना आनंद झाला, की त्यांनी गावामध्ये सगळ्यांना पेढे वाटले होते. तर माझा हा आयुष्यामध्ये म्हणजे मला स्वतःलाच खरं वाटत नव्हतं, की मी पास झाली आहे. आणि त्याच्यानंतर माझा जो एकंदरीत प्रवास होता, तो हळू सुरू झाला होता. अ, नंतर मी जवळच्याच कॉलेजला ॲडमिशन वगैरे घेतलं आणि काही काळानंतर असं घडलं, की म्हणजे बाबा मी 12वी मध्ये असताना ऑफ झाले
12वी मध्ये असताना बाबा वारले त्याच्यामुळे मग असं होतं, की सगळं काही बाबाच बघायचे घरामधले. भाजी हे सगळं करण्यापेक्षा सगळ्याच गोष्टी बाबा पाहायचे आणि ते वारल्यानंतर सगळ्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलला आमच्याकडे. कारण की आई आणि मी असेच आम्ही होतो. त्याच्यामुळे सगळ्यांचं म्हणतात ना, आपल्यावरती एक झाड आहे, त्या झाडाची सावली असेपर्यंत त्या घरट्यामध्ये एक झाड असतं, त्याच्यावरती घरटं असतं. सावली असेपर्यंत ते घरटं कसं छान राहतं. पण जेव्हा सावली निघून जाते, तर ते कुठेतरी पडतं. तर तसंच ते आमच्या घराचं झालं होतं. ज्यांची ताकदही नव्हती आमच्याकडे बघण्याची, ते वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले आणि हे सगळं खूपच कठीण जात होतं या सगळ्यातून निघणं. मग आर्थिक परिस्थिती जी होती तीही बिकट होत चालली होती. आजी होती आमच्यासोबत राहायची आणि माझे बाबा सगळ्यांना बरीच मदत करायचे समाजामध्ये. म्हणजे आदिवासी जे बांधव असतात त्यांना मदत करायचे. ज्या स्त्रिया घरी यायचे त्यांना जेवण देणं किंवा कुणाला काहीही मदत लागली तर ती करणं. तर अशा काळामध्ये असं झालं होतं, की बाबांनी दुसऱ्यांसाठी देखील बरंच कर्ज करून घेतलं होतं. पण आता ऑफ आता घेतले माझ्या बाबांनी तर ते आम्हालाच परत करायचंय. मग असं करत हे जे कर्ज आहे तेही फेडायचं होतं आणि आईवरती भरपूर जबाबदाऱ्या होत्या आणि आईचा काही खूप असा पगार नव्हता. आई माझी अंगणवाडी शिक्षिका होती. त्याच्यामुळे खूप असा पगार नव्हता, की आमचं सगळंच होऊ शकतं. त्याच्यानंतर मग मी देखील आमच्या बाजूलाच एक एस-टी-डी बूथ होता, तर तिथे मी जॉबला लागले आणि त्यांची लायकी म्हणजे असं बोलू नये आपण, पण म्हणजे ते माझ्या बाबांना खूप रिस्पेक्ट द्यायचे. त्यांना माहिती होतं, की मी खूप लाडात वाढली आहे. मला आता गरज होती जॉबची आणि म्हणून मी जॉबला लागले तिथे. तर त्या लेडीजने माझ्याकडनं एवढं काम करून घ्यायचे, म्हणजे फक्त फोन रिसीव्ह करणं हे काम मला सांगितलं होतं. त्याच्यानंतर झाडू मारून घेणं, साफ-सफाई करून घेणं, एवढंच नाही, तर बाथरूम वगैरे साफ करून घेणं, कचरा काढून घेणं, हे सगळं ती माझ्याकडनं करून घेऊ लागली. आणि मी तरी पण म्हणजे केलं तिथे, असं नाही की मी नाही केला असा जॉब. तिथे मी केला. 1 महिना केला, 2 महिने, 6 महिने मी असे करून तिथे काढले. म्हणजे रोज रडायची, वाईट वाटायचं. कारण की आई-बाबांनी हे कधी काम दिलंच नाही हातामध्ये करायला. आणि आज आपल्याला बाहेर जाऊन हे सगळं काम एवढ्या कमी वेळामध्ये करावं लागतंय, असं का होतंय? म्हणजे देवाला असं मी त्यावेळेस खूप हे करायची, की माझ्यासोबतच असं का केलं तुम्ही? असं सगळं. पण त्याच्यानंतर पण आईला सांगितलं, की "मम्मी नको आता मला नाही होत." कारण की शाळेत कॉलेजमधून आली ना 12:00-12:30ला की त्याच्यानंतर एक 3 वाजताची वेळ असायची. 3 वाजताची वेळ असायची. 3 ते रात्री 11:00-11:30 पर्यंत मी त्या एस-टी-डी बूथमध्ये बसायची आणि खूप वेगवेगळी लोकं यायची. कोणीतरी पिऊनच यायचं बूथवरती बोलायला. तर ते खूप असं घाण वाटायचं, विचित्र वाटायचं. कारण की आमच्या घरामध्ये ती परिस्थिती कधीच नव्हती. तसे म्हणजे ॲटमॉस्फिअर कधीच नव्हतं. मग ते सगळं खूप खराब वाटायचं. मग मी तो जॉब सोडला आणि मग मी दुसरीकडे जॉब शोधायला लागले. मग तो तर एवढ्या लांब होता, की जवळ-जवळ 5 किलोमीटर मला चालत जावं लागायचं आणि चालत यावं लागायचं. म्हणजे ते चप्पल पण फाटलेले, म्हणजे जेवढ्या लाडात वाढवलेलं होतं त्याच्यापेक्षाही खूपच जास्त खराब परिस्थिती आली होती. खूप लांब जायचे, 5 किलोमीटर चालत जायचे, 5 किलोमीटर चालत यायचे रोज. असं करत-करत तो माझा प्रवास सुरू झाला होता. मग असं करत-करत बाबांचे एक मित्र होते, तर त्यांनी मला सांगितलं, की "तू मुंबईला कुठेतरी जॉब शोध, नाहीतर एखाद्या BPO कंपनीमध्ये शोध, नाहीतर बरेच इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स असतात, ते कर." असं. कारण की माझं काही मराठी मीडियममधून शाळा होती, म्हणजे माझं काही फारसं असं खूप छान इंग्लिश नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, "कदाचित तुला त्याच्यामुळे चांगलं काहीतरी वाव मिळेल, बाहेर पड तू." म्हणून मी बाहेर पडले आणि त्या एका BPOमध्ये मी म्हणजे ट्रेनिंग माझी कंप्लीट करून जॉबला लागले. पण म्हणतात ना लोकांची जी जेव्हा म्हणतात ना, लेडीज एकटी असेल तर म्हणजे लोकांचे त्यांनाही माझी स्टोरी माहिती होती, की माझी आई, मी आणि आजी वगैरे आम्ही असेच घरामध्ये राहतो. तर त्यांनी देखील माझ्याबरोबर म्हणजे चुकीचं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 3 दिवसच मी जॉबला गेले आणि जेव्हा 4थ्या दिवशी माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडणार, त्या दिवशी मी तिकडे म्हणजे सगळंच सोडलं आणि म्हटलं, की नाही बस म्हणजे मी त्यांच्यासोबत अशी रडून वगैरे भांडून म्हणजे भांडते पण आणि रडते पण या परिस्थितीमधून मी तिकडनं पळून सुटले. का नाही मला नाही करायचंय, जॉबलाच नाही जायचंय आणि मी अक्षरशः स्टेशनला येऊन भरपूर वेळ रडत होती, का मी आता काय करू? कारण की बाबांनी बऱ्याच लोकांची जबाबदाऱ्या उचलल्या होत्या, ज्या मला सांभाळायच्या आहेत. मग आता मी काय करू? भरपूर रडले स्टेशनवरती बऱ्याच वेळ. लोकं बघत होती इकडची, पण कोणी येऊन विचारत नव्हतं, की "तू का रडतेस? का नाही रडत आणि स्टेशनवरतीच एक मैत्री झाली मुलीची. मग तिने सांगितलं, की
की आपण शोधूया जॉब वगैरे. त्याच्यानंतर मग मी दुसरीकडे आम्ही जॉबला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी मी जॉबला लागले आणि मग हळू माझा एक्सपिरियन्स होता जॉबचा तो असा वाढत गेला. असा एक्सपिरियन्स जो होता माझ्या जॉबचा तो असा हळू वाढत गेला. अ, म्हणतात ना आपल्याला ठेच लागत जाते तेव्हा आपण हळू पुढे शिकत जातो. बऱ्या एक्सपिरियन्स आयुष्यामध्ये खूप मॅटर करतो. आपण कितीही शिकलेलो असलो, तर जर आपल्याला एक्सपिरियन्सच नसेल त्या कामाचा ना, तर आपण ते काम नाही करू शकत. शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबत एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा आहे. असं करत वयाच्या 21व्या वर्षी एका नामवंत इन्शुरन्स कंपनीमध्ये मी जॉबला होते. पण असं झालं की वयाच्या 21व्या वर्षी मी तिकडे एका सीनियर पोस्टवरती होती आणि त्याच्यामुळे तिकडे जे बाकीचे माझे कलीग्स होते, त्यांचं जे वय होतं ते खूप जास्त होतं ऑफकोर्स माझ्याहून. त्याच्यामुळे थोडंसं ते एज मॅटरमुळे क्लॅशेस व्हायला लागले. मग ते नाव बदनाम करणं, की "अरे, हे खूप हे आहे, असं आहे, तसं आहे." ते ना म्हणजे आयुष्यामध्ये असं कधी ऐकलं नव्हतं. त्याच्यामुळे ना ते सगळं असं विचित्र वाटायचं. अरे, ही लोकं का असं बोलतात आपल्याबद्दल? म्हणजे खूप जास्त ते सगळं असं टॉर्चर करायचे. मग मी म्हटलं, "नाही यार, आता सोडायला पाहिजे." आणि कसं ना हा जॉब वगैरे करत असताना माझ्या घराची परिस्थिती बऱ्यापैकी व्यवस्थित सगळं झालं होतं आणि माझ्या आईलाही माझ्यावरती विश्वास पटायला लागला, की नाही ही काहीतरी छानच करते. पण त्याच्यानंतर मग ह्या लोकांनी जे बदनामा वगैरे सुरू केल्या आयुष्यामध्ये म्हणजे काहीतरी वेगळाच मेसेज घरी पोहोचवणं, हे करणं, ते करणं. पण माझ्या आईला विश्वास होता, की माझी मुलगी कधीही चुकू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे, की तुमच्या कुटुंबाला तुमच्यावरती विश्वास असणं. जर तुमच्या कुटुंबाला तुमच्यावरती विश्वास असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्ही मागे वळून पाहू शकत नाहीत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काही चुकीचं घडू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदम स्टेबल राहा. त्यासाठी कुटुंबाची साथ असणं खूप गरजेचं आहे. सो माझ्या आईने माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आणि तो खूप महत्त्वाचा होता त्या क्षणासाठी. आणि मी आईला सांगितलं, की मी हा जॉब सोडते. भले मला खूप चांगली सॅलरी मिळते, पण मला मानसिकदृष्ट्या ते सगळं नाही जमत आहे. आणि जॉब तर मी सोडला. आता मी काय करणार? आता परिस्थिती अजून खराब झाली. कारण की सगळं चांगलं झालेलं ते मी पुन्हा माझ्या हाताने करून घेतलं वाईट. जॉबलाही नाही बघू शकत आणि सगळंच इतकं विस्कळीत झालं. आणि त्या दरम्यान ना आमच्याकडे ना माझ्या लग्नासाठी बरेच मागणी यायला लागले. म्हणजे लग्नासाठी बरेच विचारणं सुरू झालं आईकडे, की हिचं लग्न लावून टाका, ही नाहीतर हाताच्या बाहेर जाईल. आणि माझी आई पण घाबरायला लागली. कारण की ऑफकोर्स मी दिवसभर घरात नसायची कामामुळे. तर तीही घाबरायला लागली. तर काही ओळखीचेच होते. तर पण त्यांच्याकडे तसं वातावरण खूप चुकीचं होतं. म्हणजे ड्रिंक करणं, बायकोला मारणं, आईवरती हात उचलणं वगैरे. आणि अशीच लोकांना आईला म्हणजे जाऊन सांगायचे, की "हिचं लग्न लावून टाका, हे करा, ते करा." म्हणे, "आमच्या मुलाशी लग्न लावा, आम्ही सगळं तिचं व्यवस्थित सांभाळ करू." म्हणे असं-तसं. मी म्हणते, "ही लोकं स्वतःच्या आईला नाही सांभाळू शकत. ती लोकं मला काय सांभाळ करणार आहेत?" असं. पण ती लोकं एवढं अरेस्ट करायची ना, अक्षरशः रस्त्यातून जाताना, येताना थांबवणं आणि विचारण्यासारखं, "ए, माझ्याशी करतेस का?" म्हणजे हे जे प्रकार होते ना, हे खूप भयंकर होते. आणि मग मला ते असं वाटायचं, की आता मी घरी जाऊन सांगूही शकत नाहीये आणि कुणाला कंप्लेंट मी ना पोलिसांना खूप घाबरायचे. म्हणजे मला लहानपणापासून खूप इच्छा होती मला पोलीस व्हायचंय. पण मला भीती पण वाटायची आणि मला असं वाटायचं, की जर मी त्यांना जाऊन सांगितलं आणि ह्यांनी मला उलट-सुलट काहीतरी प्रश्न केले, तर मग मी काय उत्तर देणार? मला माहिती नाही. आणि माझ्यासोबत एक असा इन्सिडेंट पण घडला होता, की मी ज्यांची कंप्लेंट करायला गेली होती, तर ते माझ्यावरतीच उलटलं होतं सगळं. त्याच्यानंतर मग म्हणजे बरेचसे लग्नासाठी बरेच जण विचारायचे वगैरे आणि त्या दरम्यान म्हणजे खूप जास्त हॅरेस करायचे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जॉब पण नाही, हे पण नाही, ते पण नाही. मग मला तर असं वाटलं, की आता मी काय करणार? आणि त्याच्यामध्ये कर्ज पण, हे पण, ते पण, घरच्यांना पण सांभाळायचंय, ह्यांना पण सांभाळायचंय, त्यांना पण सांभाळायचंय. आणि मला ना ते एवढं फ्रस्ट्रेशन वाढत गेलं, की मी घरातून सकाळी आईला सांगायची जॉबला निघते आणि मी कुठेतरी जाऊन बसायची, स्टेशनला जाऊन बसायची, बस स्टॉपवरती जाऊन बसायची विचार करत. आणि मग मी एक दिवस निवडला, की बस मला ना आता ना सहन नाही होतंय म्हणजे असं म्हणजे बऱ्याच लोकांचं असं बोलणं आणि त्यात हे सगळं विचार करणं. म्हणजे ते आणि आईला पण जाऊन म्हणजे आईला परत मी काय उत्तर देऊ ह्या सगळ्यांवरती? हे सगळं होत असताना मला असं वाटलं, की नाही मला आता हे सगळं संपवायचंय आणि मी बस माझा जीव द्यायचा. हा मी दिवस पण ठरवला. टायमिंग पण ठरवला, की आज संध्याकाळी जायचं आणि आपण सगळं संपवून टाकायचं. सगळ्यांना भेटून यायचं. सगळं मित्र-मैत्रिणींना फोन केला, हाय, हॅलो केलं, सगळ्यांशी बोलली आणि मी फायनल केलं, की मला आता आयुष्यच नाही जगायचं. कारण की एवढं चांगलं वागूनही जर आपल्यावरती असे बदनामीचे आरोप लागत असतील, तर मग काय करायचं आयुष्यामध्ये? त्याच्यापेक्षा गेलेलंच बरं. कशाला उगाच हा त्रास सहन करायचा? तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि कदाचित देवाची अशी इच्छा होती का मी खरंच त्या दिवशी कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी जावं, मी चांगलं काहीतरी ऐकावं आणि कदाचित माझ्या आई-वडिलांचे
संस्कार चांगले, माझ्या आई-वडिलांनी कधी कुणाचं वाईट नाही केलं, त्याच्यामुळे देव तरी त्याला कोण मारी, असा हा प्रकार त्या दिवशी घडून आला. आणि मी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला गेले आणि त्यांच्या निरूपणातून माझ्या डोक्यामध्ये जेवढे निगेटिव्ह थॉट्स होते, जेवढं निगेटिव्ह माझं माइंड होतं, ते सगळं क्लिअर झालं. आणि मी ठरवलं त्या क्षणाला, मी बैठकीमध्ये ते निरूपण ऐकत असताना असं मला वाटत होतं, की त्या क्षणी का ते सगळं माझ्यासाठीच बोलतायत, की हां, हे तूच आज हे करणार होतीस आणि तुझ्यासाठीच आज सगळं सांगितलं जाते. आणि त्या क्षणी मी ठरवलं, की मी मरणार नाही. अब मरना कॅन्सल. आता काही झालं तरी हरायचं अजिबातच नाहीये. अजिबात म्हणजे अजिबातच नाहीये. आणि मी त्या क्षणी ठरवलं, की आपण काही झालं, की आपण योग्य आहोत ना, हे आपण सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे. काही झालं तरी. आणि कारण की जर आज मी माझा जीव दिला, तरी जीव दिल्यानंतरही हेच लोकं म्हणणार, की नक्कीच हिचं कुणाचं काहीतरी होतं, हिचं लफडं होतं, ही वाईट होती त्याच्यामुळे हिने जीव दिला. आणि कदाचित जर मी जगली, तर मी नक्कीच माझा प्रयत्न करेन का मी किती योग्य आहे हे दाखवण्याची. आणि त्याच्यानंतर बस संपलं. त्याच्यानंतर माझे आयुष्य खूप छान झालं. आणि त्याच्यानंतर मग ओवीचे बाबा म्हणजे रोहन, तर त्यांनी मला लग्नासाठी विचारलं, म्हणजे त्यांच्या आईनीच विचारलं डायरेक्टली, का माझ्या मुलाशी लग्न करशील का? तर मी आणि ते त्यांना व्यसन नाही, काय नाही, काही नाही आणि ते चांगलं आहे हे मला माहिती होतं. तर मी त्यांना एकच सांगितलं, की मी घरी विचारेन. जर लग्नपत्रिका जुळली तर नक्कीच करू. आणि असं सगळं जुळून आलं आणि आमचं लग्न झालं. एका बाजूला आमच्या लग्नाची तयारी चालू होती आणि या दरम्यान माझाही जॉब मी सोडला काही कारणास्तव. आणि थोड्या दिवसानंतर ओवीच्या बाबांचाही जॉब गेला. काही दिवसातच आमचं लग्न होणार आणि आमच्या दोघांकडेही जॉब नाहीये. पुढे करायचं काय? माझं घरही माझ्यामुळे चालतंय, त्यांचं घरही त्यांच्यामुळे चालतंय. आता काय करायचं? घरच्यांना सांगितलं तर घरच्यांना टेन्शन ते असणार ते वेगळं. लग्नाचा खर्च जो आहे तो करायचा आहे, तो करायचाच आहे. पुढे काय करायचं? दोघं जणही सकाळी घरातून बॅग घेऊन, डबा घेऊन निघायचो आणि कुठेतरी जॉब शोधत बसायचो. आणि त्यावेळेस ना जे जाम मिळतात ₹10 वाटा, म्हणजे मी माझी बॅग उघडायची, कुठेतरी पर्समध्ये शोधायची, काहीतरी आहे का खायला, तर मग ₹10 निघायचे. त्या ₹10 मधून आम्ही जाम खरेदी करायचो आणि मग ते विकत घ्यायचो. आणि त्याच्यावरती अख्खा दिवस घालवायचे. टिफिन कुठेतरी स्टेशनला बसून आम्ही शेअर करून खायचो. अशी सगळी आमची परिस्थिती एकंदरीत चालू होती. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे खूप वाईट होती ते. म्हणजे ते जे 2 महिने आमच्या दोघांचे गेले ना, ते तर इतके खराब गेले, असं वाटलं की यार आता काय करायचं? त्याच्यापेक्षा आता लग्नच सोडून देऊया आणि काय आहे ते तू तुझं बघ बाबा, मी माझं बघते, असा प्रकारच चालला होता. पण आम्ही पण म्हटलं की नाही, हे चुकीचं आहे. आता सगळ्यांनाही माहिती आहे हे आपलं लग्न होणार आहे. त्याच्यामुळे आपण योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे. हळू त्यांनीही चांगला जॉब शोधला. मीही दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉबला लागले आणि असं करत आमचं लग्न झालं. 5 वर्षानंतर मला कन्येच्या रूपामध्ये ओवीचा जन्म झाला आणि माझी ओवी बाळ खूपच गोड आहे. मी मनापासून धन्यवाद बोलेन देवाला, कारण की मला इतकं छान, मला ना मला इच्छा होती की मला मुलगी व्हावी. मला इच्छा होती की माझ्या बाळाची रास अ वरून यावी. म्हणजे मला ओवी नाव ठेवायचं होतं. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिचं नाव म्हणजे जेव्हा नावरास काढली तेव्हा कळालं की ओ आलं हे अक्षर. तर मी म्हटलं वा समर्था, म्हणजे तुम्ही जेव्हा मला देता ते किती भरभरून देता. मी देवाकडे तो जो क्षण होता ना बैठकीचा, जो मी पहिल्या दिवशी गेलेली, त्या क्षणी ठरवलं की मी देवाकडे काहीच मागणार नाही. कारण की त्याच्या आधी मी खूप मागायचे. खूप उपवास करायचे. अगदी उपाशी राहणं वगैरे असे सगळे करायचे. पण त्या दिवशी मी ठरवलं की आता मी देवाकडे काही मागणारच नाही. बघू काय घडतं पुढे. फक्त देवाचं नामस्मरण मात्र आपल्या तोंडात नेहमीच ठेवायचं. तर असं करत देवाने माझ्या मनामध्ये जे हवंय ते मला मिळालं. त्याच्यानंतर 1-2 वर्षापर्यंत मी माझा पुरेपूर वेळ ओवीला दिला. 2 वर्षानंतर काही काळासाठी आमचा दोघांचाही जो जॉब होता तो काही कारणामुळे, मला तर ओवीमुळे सोडावा लागला. काही कारणानंतर ओवीच्या बाबांनीही त्यांचा जॉब सोडला. मग म्हटलं आता काय करायचं? आणि आम्ही YouTubeवरती बरेच व्हिडिओज वगैरे पाहायचो. तेव्हा आम्हालाही वाटायचं की काहीतरी आपण नवीन सुरुवात करावी. आणि आमच्या YouTubeची जी सुरुवात होती ती झाली 2018 मध्ये. आणि मला बोलायला आवडायचं, म्हणजे मी कॅमेरा शाय नाहीये. त्याच्यामुळे मला बोलायला आवडायचं आणि त्यांना म्हणजे खाणं-फिरण्यामध्ये त्यांनाही आवड होती. मलाही खाण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये आवड होती. त्यावेळेस आमचा YouTubeचा जो सुरुवात होती 2018 मध्ये ती आम्ही केली. आणि ही जी आमची सुरुवात होती, ती आम्ही छोट्याशा आमच्या मोबाईलपासून सुरुवात केली होती. तर ते मला बोलायचे, की "तू चल आपण करूया असं शूटिंग." पहिला जो आम्ही व्हिडिओ केला एखाद्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. तो केला. व्हॉईस ओव्हर चढवला घरी येऊन आणि तो छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. सुरुवात आम्ही हिंदीमधून केली आमच्या चॅनलची.
आणि जेव्हा सुरुवात केली, जेव्हा व्हिडिओ आम्ही बनवायचो, त्या बरेच लोक आम्हाला म्हणजे नावं ठेवायची, की काय हा म्हणजे मूर्खसारखाच चालले. कारण की मुंबईसारख्या भागामध्ये बरेच ब्लॉगर असतात, यूट्यूबर असतात, तर तुम्ही नाचलात तरी तुम्हाला कोणी नावं नाही ठेवणार. पण आम्ही ज्या पालघर या भागामध्ये राहतो, पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा बोलला जातो आणि तो थोडासा मागे होता त्या क्षणी. तर त्याच्यामुळे पालघरसारख्या भागामध्ये जेव्हा मी रस्त्यावरती उभी राहून कॅमेरासमोर फोनमध्ये बघून जेव्हा बोलते, काहीतरी एखाद्या गोष्टीची माहिती देते, तेव्हा असा घोळका जमा व्हायचा चारी बाजूने आणि ते आपल्याकडे असे बघत बसायचे, की काय चाललंय ह्याचं. आणि तो घोळका बघून मी अजून म्हणजे अशी थोडीशी बाचकायची, अशी घाबरायची, की अरे काय आपलं काय चुकतंय का वगैरे. कारण की कसं आपल्याकडे कोणी बघणारं नसेल तर आपण बिंदास बोलतो. पण जेव्हा बघणारे असतात ना, तेव्हा अजून आपण घाबरतो. पण त्यावेळेस माझे मिस्टर बोलले, की "तू जर असं लोकांकडे बघत राहिलीस आणि विचार करत राहिलीस ना, तर तू अजून घाबरशील. तुझा जो कॉन्फिडन्स आहे तो नेहमी येऊ दे, राहू दे. त्यांना नाही कळत आहे तू काय करतेस, पण तुला कळतंय ना आपण चांगलं करतोय. सो जस्ट इग्नोर कर आणि जे चाललंय तसं आपलं चालू देत." आणि असं करत हळू-हळू मित्र-मैत्रिणींनी आमची साथ सोडली, की अरे ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय, काय म्हणजे थोडंसं मस्करी वगैरे करायचे. फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये पण बरेच जण अशी मस्करी वगैरे करायचे. आणि ऑफकोर्स आता काही लोकं जे माझी मस्करी वगैरे उडवायचे, आज ते छान सेल्फी घेतात. त्यांना आनंद वाटतो, त्यांना अभिमान वाटतो माझ्यावरती. हे बघून मला देखील आनंद होतो. या सगळ्या अपडाऊन्समध्ये बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या. जसे बाबा वारले आणि काही काळानंतर माझी आई देखील वारली. आईला थोडंसं आजारी होती आणि आई जेव्हा वारली त्यावेळेस ती माझ्या हातामध्येच तिने प्राण सोडले आणि त्यावेळेसही मला असं झालं होतं, की आता आपण पुढे चॅनल नाही सुरू करू शकत. पण त्यामधूनही मी निघाले आणि माझ्या पुढच्या आयुष्याला मी सुरुवात केली. तेव्हा देखील मला बऱ्याच जणांनी निगेटिव्ह कमेंट केल्या, की "आताच तुझ्या आईचं असं झालं आणि तू अजूनही व्हिडिओ घेऊन अशी तुम्ही व्हिडिओ बनवतायत." पण काय आहे ना, जर मी दुःखी राहिली तर तिला देखील कुठूनही ती मला पाहत असेल, तर तिलाही त्या गोष्टीचं वाईटच वाटणार आहे. सो त्याच्यामुळे मी सुखी राहणं आणि मी आनंदी राहणं हे खूप गरजेचं आहे. माझ्या चेहऱ्याचा आनंद पाहून बरेच जण आज आनंदी होतायत आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट तो माझ्या फॅमिलीचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या सासूबाईंचा. आज माझ्या आईचा जो रोल आहे, ते माझ्या सासूबाई निभवतायत. मला प्रत्येक गोष्ट आज मी इथे आले, मी कुठे जाते, बाहेर जाते, मी अगदी बिनधास्त मनाने असते कारण की त्या घरात असतात. त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे ते फक्त माझ्या सासूबाईंमुळे आणि माझ्या कुटुंबामुळे. त्यासाठी मनापासून धन्यवाद. असं जर कुटुंब आपण एकत्र करून राहिलो, तर आपल्याला सगळं काही खूप शक्य असतं. हल्ली आयुष्यामध्ये असं चालू आहे, की हम दो आणि हमारे दो अशी खूप कॉन्सेप्ट चालू आहे. पण या कॉन्सेप्टला जरा थोडंसं बाजूला केलत आणि तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहिलात ना, तर तुम्ही खूप लवकर आणि खूप चांगल्या रीती सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतं. कारण माझ्यासोबत माझ्या कुटुंबाची पुरेपूर साथ आहे, माझ्या नवऱ्याची साथ आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे, सगळ्यांच्यामुळे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.